ऑफरिंग जी आहे ती अवेलेबल होऊन जाईल. चालेल सर? येस सर, येस सर, केलंय सर. ओके, ओके. ओके, ओके. थँक यू. सी अशा प्रकारे हे स्मॉल प्रोफाइल आहे. प्रेझेंटली ट्रेडर, ट्रेनर आणि मेंटॉर हे स्टॉक मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये मी सध्या काम करतोय. 2000 प्लस आपले जे स्टुडंट आहेत ते ट्रेन अक्रॉस द इंडिया आहे. पॅन इंडिया लेव्हलला काम चालतं आणि ॲटम डीजे अकॅडमी ही माझी स्वतःची कंपनी आहे. ज्या ठिकाणी नाशिकमधून आणि माझ्या होम टाउनमधून आपण तिथे ते ऑपरेट करतो आणि यामध्ये अजित सरांचं खूप मोठं योगदान आहे. सॅन ट्रेडेक्स अकॅडमी हे इंटरनॅशनल लेव्हलला आणि इंडिया लेव्हलला आपल्याला प्रमोट करायचं आणि इंडिया लेव्हलला इथून आपल्याला एक वर्ल्ड क्लास एज्युकेशन आपल्याला द्यायचं या ठिकाणी आहे ना. सेबी रजिस्टर्ड आपलं आहे. हे सगळं याच्यासाठी की तुम्हाला एक कॉन्फिडन्स आला पाहिजे की तुम्ही अशा ट्रेनर कडून एज्युकेशन घेताय हू इज सर्टिफाईड. दिस इज माय सर्टिफिकेशन है ना. अँड दिस इज इंटरनॅशनल ट्रेडर ट्रेनिंग म्हणजे हे कॅनडाचं सर्टिफिकेशन आहे. या ठिकाणी हे मी प्रत्येक ठिकाणी दाखवत नाही. एक पर्टिक्युलरली सेशनलाच मी दाखवतो. हे म्हणजे काय, की जे ट्रेडर लोकं असतात त्यांची मेंटल सायकॉलॉजी कशी असते, ते अभ्यास माझा झालेला आहे आणि त्यानुसार एक्झाम देऊन म्हणजे या प्रत्येक एक्झामला आय हॅव टू स्कोर 80 प्लस मार्क्स. 80 प्लस मार्क्स मिळाले तरच मी असे टोटल 7 मॉड्यूल होते. तरच मला तो सर्टिफिकेशन मिळणार होतं आणि आय क्रॉस दिस सक्सेसफुली. त्यामुळे हे ट्रेनिंगचं इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट मला मिळालं. रिक्वेस्ट करतो माईकला म्यूट ठेवा, कारण आपल्यामुळे दुसऱ्यांना डिस्टर्बन्स व्हायला नको. ओके. सो दिस इज कंटेंट आहे ना. आपला जो 7 दिवसाचा ट्रेनिंग आहे, तो आपण या ठिकाणी अशा प्रकारे जाणार आहोत. आपले ते 7 दिवसाचा जो ट्रेनिंग आहे, त्यातले पहिले जे 2 दिवस आहेत, है ना, फर्स्ट 2 डेज त्यामध्ये आपण हे सगळं कव्हर करणार आहोत. या सगळ्या 10 पॉइंट्स आपण कव्हर करणार आहोत. या 10 पॉइंट्स थोडंसं फास्ट आपण घेऊ. यामध्ये मला तुम्हाला काय सांगायचंय थोडंसं लक्षात घ्या. म्हणजे परत मी पुन्हा सांगतो तुम्हाला. आपल्याला जर एखादं झाड तोडायचं असेल आणि त्यासाठी आपल्याला 2 अवर्स दिलेले असतील, तर काही लोकं असे म्हणतात, की मी 1 तास ती जी माझ्याकडे कुऱ्हाड आहे किंवा जे पण वेपन आहे, त्याला मी धार करण्यात लावणार किंवा 1.5 तास मी ते धार करण्यात लावणार. सिमिलरली हे सगळी गोष्ट यामध्येच आहे. सिमिलरली हे अजूनही आमच्या ट्रेडरकडून खूप मोठ्या-मोठ्या मिस्टेक्स होतात आणि त्या मिस्टेक्सला का मिस्टेक्स होत्या, कशा होत्यात आपण त्यावर पण लक्ष केंद्रित करणार आहोत. बट त्याला आपण प्रॉपर पद्धतीने बघायचं आहे सगळ्या गोष्टी ना. तर सगळ्यात अगोदर बघूया आपण ट्रेडरची जर्नी कशी असते. काही लोकांना मी सांगतो की हे रिपिटेटिव्ह होत असेल, बट रिपिटेटिव्ह जरी झाला, तरी आपण याचा जो आहे एक आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे जर कंटिन्युअसली गेलं, तर मात्र मिस्टेक्स होणं आपलं अव्हॉइड होणार. मिस्टेक्स अव्हॉइड होतील. तर सगळ्यात अगोदर बघा, या ठिकाणी आपण जे जर्नी स्टार्ट करतो. जर्नी स्टार्ट करताना तुम्हाला मी आपला ग्रुप बनवला ना, त्या ठिकाणी एक व्हिडिओ पाठवतो. त्या व्हिडिओमध्ये पण खूप सुंदर एक्सप्लेनेशन केले जे मी तुम्हाला सांगतोय. ज्यावेळेस पण आपण फॉर एक्झाम्पल आता आपण जर्नी स्टार्ट करतो. कुठं YouTube वगैरे वगैरे ठिकाणी आपण व्हिडिओ बघून आपण स्टार्ट करतो सगळं. ओके. आपण जर्नी स्टार्ट करतो. स्टॉक मार्केट असू द्या, फॉरेक्स मार्केट असू द्या किंवा क्रिप्टो मार्केट असू द्या, आपण जर्नी स्टार्ट करतो. जर्नी स्टार्ट करतो आपण 50,000 नी. 50,000 ज्यावेळेस जर्नी स्टार्ट करतो, त्यावेळेस आपल्याला नेक्स्ट 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्ये ₹20,000 प्लस मिळतात. त्यानंतर तुम्ही याचं जेव्हा कॅल्क्युलेशन करणार, तर तुम्ही म्हणणार यार 50,000, 20,000 म्हणजे आपल्याला जवळ-जवळ 40% जे आहे, ते 40% आपली जी कॅपिटल ती गेन झाली फर्स्ट 3 दिवसामध्ये. आपला जो कॉन्फिडन्स असतो, जो इथं असतो ना, तो कॉन्फिडेंस निघून जातो 7वें आसमान पे, है ना? 7वें आसमान पे हमारा कॉन्फिडेंस निकल जाता है, असं म्हणतात ना. आणि त्या पद्धतीचं आपल्याकडे आपण काय करतो मग आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना सगळं सांगायला सुरुवात करतो, की यार मी स्टॉक मार्केटमध्ये ₹50,000 टाकले होते आणि त्या 50,000 चे माझे 2 ते 3 दिवसामध्ये 20,000 झाले आणि माझ्याकडे आता 70,000 कॅपिटल आहे. ना. मग आपले नातेवाईक, आपले रिलेटिव्ह, आपले फ्रेंड्स सुद्धा आपल्यावर फुल कॉन्फिडन्स होता, की हा यार हा शिकलाय, आपल्याला पैसे देतात. मग ही जी 50,000 ची कॅपिटल होती, ती आपण गोळा करतो ₹1,00,000. का? कारण की आपल्याला फायदा झालेला असतो. त्यानंतर हा जो ग्राफ आहे, हा खाली यायला सुरुवात होतो. हा खाली यायला सुरुवात होण्याचं एक रिझन असतं, की ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला करत असतात काम, त्यावेळेस एक बिगिनर्स लक नावाचा फॅक्टर असतो. तो कंटिन्युअसली तुमच्या सोबत असतो. बिगिनर लक ही कन्सेप्ट अशी असते, ज्या ठिकाणी तुम्ही एक इमोशनलेस ट्रेडिंग करत असतात. इमोशनलेस. तुम्हाला भीती नसते. इमोशनलेस ट्रेडिंग करता म्हणून तुम्हाला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्रॉफिट होतो. त्यानंतर तुम्ही काही YouTubeवरून किंवा फ्री चॅनलवरून आपण व्हिडिओ बघायला सुरुवात करतो. असं मी का म्हणतोय? हे मी बोलतोय हे अनुभवाच्या आधारावर बोलतोय बिकॉज इंडियन मेंटॅलिटी जी आहे,
तुम्हाला जर वेळ भेटला तर मॉर्गन हसलीचं एक बुक आहे. त्याला द सायकॉलॉजी ऑफ मनी है ना? द सायकॉलॉजी ऑफ मनी हे जर पुस्तक तुम्हाला जर वेळ भेटला तर हे पुस्तक वाचा. यामध्ये माणसांचा एक पैशासोबत असलेला रिलेशन कसं असतं ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात होईल आणि ते माणसाचं रिलेशन सिमिलरली डायरेक्टली आपल्याला या ठिकाणी स्टॉक मार्केटमध्ये लाईव्ह बघायला भेटणार आहे. आपलं माणसाचं आणि पैशाचं रिलेशन आणि त्यामुळे हे जे बिगिनर्स लक आहे ना, ते तिथून हा जो व्यवहार असतो पैशाचा तो इथून स्टार्ट होतो. त्यानंतर स्लोली जसं तुम्ही YouTubeवरचे व्हिडिओ आणि कसं असतं माहिती का मित्रांनो, तुम्हाला जर मी सांगितलं ना, की तुम्ही या क्लासची ₹1,00,000 फीस द्या मला आत्ता, है ना? आणि तुम्ही हा क्लास अटेंड करा. 0.01% पब्लिक सुद्धा रेडी होणार नाही. मी 10,000 म्हटलं ना तरी रेडी होणार नाही. 2,000 म्हटलं तरी अर्धे पब्लिक रेडी होतील. बट मी जर तुम्हाला सांगितलं ना, की सर तुम्ही ₹1,00,000 मार्केटमध्ये टाका. त्या ₹1,00,000 ला मी तुम्हाला कॉल देईल आणि तुम्ही त्याच्यानंतर ते कॉल घेऊन ट्रेडिंग करा. 100% मधले 80% पब्लिक जे आहे ना, रेडी होणार या ॲक्टिव्हिटीसाठी. मग भलेही हे ₹1,00,000 लॉस गेले, तरी काही फरक नाही. पण एज्युकेशन घेण्याच्या बाबतीत कोणीही रेडी होत नाही, तयार होत नाही. धिस इज द ट्रुथ ऑफ इंडियन सोसायटी. सॉरी टू से दॅट, बट धिस इज द ट्रुथ ऑफ इंडियन सोसायटी. हे आपल्याकडे रिअल ट्रुथ आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला म्हणजे काही शिकण्यासाठी पैसे द्यावे लागतात आणि ते दिल्यानंतर मला नॉलेज भेटतं, ही कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. तोपर्यंत आपण या मार्केटमध्ये चांगला पैसा कमवू शकत नाही. अँड धिस इज द ट्रुथ ऑफ द मार्केट. सिमिलरली ही बिगिनर्स लक कंप्लीट होतो, त्यानंतर आपण काही व्हिडिओज, काही कॉल्स वगैरे घेतो आणि नंतर आपण थोडा बहुत काहीतरी 1-2 स्ट्रॅटेजी घेतो आणि मग आपली जी ट्रेडिंग सुरू होते, ती ट्रेडिंग नसून त्याला आपण म्हणतो गॅम्बलिंग. गॅम्बलिंग म्हणजे काय माहिती आहे? तुम्ही अ, असे सर्कस लागतात गणपतीच्या काळामध्ये ऐकलंय ना? सर्कस लागतात. त्या ठिकाणी गेम्स असतात, वेगवेगळे गेम्स असतात. जसं एक गेम मी तुम्हाला सांगतो. एक असं शिडी लावलेली असते आणि शिडीच्या इथे असं या ठिकाणी असे साबण ठेवलेले असतात. इथे कोणाला आठवत असेल साबण आणि या ठिकाणी ₹50, ₹100, ₹500, ₹200, 2,000 ची नोट असं ठेवलेलं असतं आणि आपण इथे उभे असतो या ठिकाणी आणि इथून एक रिंग फेकायची असते. इथून एक रिंग फेकायची असते आणि ही रिंग ज्या पण साबणमध्ये गेली, तिथून तुम्हाला जे आहे पैसे तेवढे पैसे भेटतात. असे वेगवेगळे जे आहे सर्कसमध्ये म्हणा किंवा मेळा लागलेला असतो त्या ठिकाणी गेम असतात. हे काय असतात, या ठिकाणी तुम्ही ₹10 लावतात, तुम्हाला ₹1,000 चा प्रॉफिट होतो. तुम्ही दुसऱ्या दिवशी परत ₹10 चा गेम खेळणार किंवा बॉल फेकायचा असतो. असे गेम खेळणार तुम्हाला परत ₹500 चा फायदा होतो. तुम्ही परत तिसऱ्या दिवशी ₹10 लावणार, त्याच्यानंतर तुम्हाला ₹200 चा फायदा होतो. मला सांगा, जर हे इतकं सोपं आहे, मी एक काम करतो ना, डेली ₹10 घेऊन इथे बसतो आणि माझं करियर सोडून मी याच ॲक्टिव्हिटी करायला लागतो. इज इट पॉसिबल? इज इट पॉसिबल? आन्सर इज नो. बिकॉज हे जे पण तुम्हाला लागतं, दॅट इज ओन्ली होप, दॅट इज ओन्ली गॅम्बलिंग. याला म्हणतात गॅम्बलिंग. याला म्हणतात गॅम्बलिंग. म्हणजे इट इज लक बाय चान्स. हे लक बाय चान्स लागत असतं. म्हणून आपण त्या ठिकाणी कंटिन्युअसली तसं काम नाही करू शकत. आणि मग जी ट्रेडिंग सुरू होती ती ती होप ट्रेडिंग, गॅम्बलिंग ट्रेडिंग सुरुवात होते. आणि त्यानंतरच आपण जे 1,00,000 आपले 50,000 त्यावर झालेला प्रॉफिट 20,000 प्लस आपण रिलेटिव्ह कडून घेतलेले 1,00,000 असं ₹1,70,000 इथपर्यंत पूर्ण अकाउंटमधून वाईप आउट होतात. आणि हे सगळं जे पण लोक आज ट्रेडर आहात त्यांनी बघितलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला असं कळतं, की नाही मला ट्रेडिंग ॲज अ करियर घ्यायची आणि मग सीरियस पद्धतीने आपण ज्या गोष्टी करायला लागतो, तो जो आहे, ते आहे या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण? इथे काय म्हणतो लर्निंग राइट कॉन्सेप्ट. मग आपण राइट कॉन्सेप्ट शिकायला जातो. मला आपल्यामधून सांगा, हँड रेज करा सगळ्यांनी, की तुमच्यापैकी असे किती मेंबर आहे, ज्यांना स्टॉक मार्केट किंवा फॉरेक्स मार्केट किंवा क्रिप्टो मार्केट बद्दल काही माहीत नाही आणि ते फर्स्ट टाईम कुठल्यातरी एज्युकेशनला कनेक्टेड झाला. काहीच माहीत नाही, हा फर्स्ट टाईमच आहे ते सगळं गोष्टी ज्या आहेत ते फर्स्ट टाईम ऐकताय. खूप कमी मेंबर असतील या ठिकाणी. कारण प्रत्येक मेंबरनी विथआऊट नॉलेज मार्केटमध्ये पैसा टाकलेला आहे. प्रत्येक लोकांनी. ऑलमोस्ट माझीही तीच परिस्थिती होती. मी सुद्धा काय केलं तेच केलं. काय केलं होतं? पैसे टाकलेले होते मार्केटमध्ये विथआऊट नॉलेज आणि अल्टिमेटली काय झालं? मार्केटमधून पैसा जो आहे तो वाइंड अप झालेला आहे. पण एक स्मार्टनेस असाच असतो, की आपल्याला जर नॉलेज नसेल, तर अशा व्यक्तींकडून नॉलेज घ्या, जो या फील्डमध्ये करियर करत असतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की मी सगळं करू शकतो. मी हे काम पण करू शकतो, मी हे काम पण करू शकतो, पण असं नाही. जे परफेक्ट असेल, आपल्याला तेच काम केलं पाहिजे. आणि तिथून पुढे जी जर्नी स्टार्ट होती, ती राइट जर्नी स्टार्ट होती. राइट जर्नी.
मी काय करतो, म्हणजे जे पण काही तुम्हाला शिकवतोय त्या गोष्टी मी डेली रिपिटेटिव्ह करत असतो. डेली रिपिटेटिव्ह. म्हणजे इथून पुढे जे आहे रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट करून आपण त्या ठिकाणी पुढे जाणार असतो. मग ही जी फेज आहे या फेजला 90% ट्रेडर जे आहे ते इथून स्टार्ट करता आणि इथपर्यंत येता-येता इथून एक्झिट होऊन जातात मार्केटमधून. किती पर्सेंट? 90% पब्लिक जो आहे ते इथून एक्झिट होऊन जातात. आणि जे 10% उरलेले आहे, ज्यांना एक प्रॉपर पद्धतीचं करियर या ट्रेडिंगमध्ये बनवायचं असतं, ते मग प्रॅक्टिस करायला सुरुवात होतात. प्रॅक्टिसिंग सुरुवात होतं. प्रॅक्टिस करण्याचं महत्त्व काय? मी आज किंवा उद्या त्या सेशनमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल. तो खूप जास्त माझा व्हिडिओ खूप जास्त म्हणजे खूप बघून मी इम्प्रेस झालो ना, म्हणून मी तो सेशनमध्ये टाकतो. या ठिकाणी आपण येतो प्रॅक्टिस इम्प्रूव्हमेंट, बेटर रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि तिथून आपण परत या लेव्हलला जातो आणि तिथून पुढे आपण एक प्रोफेशनल ट्रेडर बनायला सुरुवात होतो. सो वेलकम सगळ्यांचं पुन्हा एकदा या सेशनमध्ये करतो. का? कारण की तुम्ही आत्ता या ठिकाणी आहात सगळे. हे सगळे जो स्टेप आहे ते तुम्ही स्किप करून आता आपण सगळे या स्टेपमध्ये आहोत. लर्निंग राइट कॉन्सेप्ट. आपण या याच्यामध्ये आहोत. लर्निंग राइट कॉन्सेप्टमध्ये आता सध्या आपण आहोत. इथे ना. आता इथून पुढे आपल्याला काय करायचं? प्रॉपर पद्धतीने जे सांगितलं जाईल, जो होमवर्क दिला जाईल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहे ना. सी ट्रेडिंगमध्ये काय आपल्याला फक्त डिसिप्लिन फॉलो करावा लागतो. डिसिप्लिन कुठला ते पण मी तुम्हाला सांगतो. जसं ही कन्सेप्ट सांगितली ना, राइट कॉन्सेप्ट आपण घेणार. तर राइट कॉन्सेप्टचा पहिला जो आहे, तो म्हणजे डिसिप्लिन. तो म्हणजे डिसिप्लिन, है ना? याला काय म्हणतात आपण? डिसिप्लिन. डिसिप्लिन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. जसं एखादा जर यूपीएससी यूपीएससीचा अभ्यास करणारा असो, तर त्याचं डिसिप्लिन वेगळं असतं. एखादं जर पोलीस भरती किंवा आर्मीचा अभ्यास करणारा असो, त्याचं डिसिप्लिन वेगळं असतं. एखादा जर फिजिकल फिटनेस एखाद्याला जर बॉडी बनवायची असेल, तर त्याचा जो डिसिप्लिन आहे तो वेगळा असतो. सिमिलरली ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन हा वेगळा असतो. सगळ्यांनी लक्ष द्या. ट्रेडिंग म्हणजे फक्त कॉम्प्युटर स्क्रीनवर किंवा मोबाईल वर बसून ट्रेडिंग करणं असं होत नाही. ज्या लोकांना मी अगोदर पण सांगितलं होतं, ज्या लोकांना ट्रेडिंग ॲज अ करियर बनवायचंय, त्यांना त्यांची मेंटल हेल्थ हा फर्स्ट पॅरामीटर असतो. सेकंड त्यांची फिजिकल हेल्थ हा सेकंड पॅरामीटर असतो आणि थर्ड जो पॅरामीटर असतो, तो असतो ट्रेडिंगचा. ज्याला फुल टाईम ॲज अ ट्रेडर, ॲज अ करियर बनवायचं असेल तर. जो पार्ट टाईममध्ये ट्रेडिंग करतो, त्याला फिजिकली इतकं फिट राहणं हे त्याच्या हातात असतं. पण मेंटली हे 50-50 असेल तर चालतं. बट ट्रेडिंग त्याचं 100% पाहिजे आणि ज्या व्यक्तींना ट्रेडिंग ॲज अ त्यांचं फर्स्ट प्रायोरिटी असते, त्यांना मेंटल आणि फिजिकल हेल्थ असणं फार गरजेचं आहे. म्हणून हे जे आजही सकाळी मॉर्निंग जिम आणि त्यानंतर 15 मिनिट्स मेडिटेशन हे मी आणि आमचे जे कलीग्स आहेत, आमचं कंटिन्यू डेली रूटीन आहे मागच्या 2 इयर्स पासून. आहे ना. मध्ये-मध्ये हां, आमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी थोड्याशा कमी झाल्या होत्या. जिम थोडीशी बंद झाली होती, बट मेडिटेशन कंटिन्यू चालू आहे. हे डिसिप्लिन आपल्याला फॉलो करावं लागणार. त्यानंतर कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी कशाची? जे तुम्हाला शिकवत आहेत, जे करतात आहेत, ती कन्सिस्टन्सी ठेवायची. कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली बिल्डअप होतो. पेशन्स आपल्याला ठेवावे लागतात आणि तिथून पुढे जे आहे आपल्याला प्रॉफिटेबल जर्नी जी आहे आपली स्टार्ट होते. है ना. हे सगळं थेरॉटिकल नॉलेज आहे. या थेरॉटिकल नॉलेजला प्रॅक्टिकली कसं कनेक्ट करायचं ही माझी जिम्मेदारी. बट तुम्ही जर हे सगळं फॉलो करणार असेल, तर ते प्रॅक्टिकली ऑटोमॅटिकली कनेक्ट होणार. आता हे ट्रेडिंग जर्नल आहे. हे ट्रेडिंग जर्नल याच आमच्याच एक डिसिप्लिनचा पार्ट आहे. ट्रेडिंग जर्नल आमच्याच एक डिसिप्लिनचा पार्ट आहे. ते ट्रेडिंग जर्नलमध्ये काय मी तुम्हाला सांगतो आणि हे सगळं ॲक्टिव्हिटी मागच्या ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी मागच्या 2 to 3 इयर्स पासून आम्ही कंटिन्यू करतो. आता खूप लोकं म्हणतील, की ट्रेडिंग जर्नल का करायचंय? का करायचं? त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. हे बघा, म्हणजे मिस्टेक्स हा जो पार्ट आहे ना, मिस्टेक हा खूप लाईफमध्ये खूप मोठा रोल प्ले करतो. कसं तुम्हाला सांगतो मी. आज करिअरच्या 5 इयर्स पासून अप्रॉक्सिमेटली 5 इयर प्लस मी ॲक्टिव्ह ट्रेडिंग करतो. 5 वर्षामध्ये मी काही मिस्टेक्स केल्या नाही का? येस, मी खूप जास्त मिस्टेक्स केल्या. त्या मिस्टेक्स मी ज्या केल्या, त्या मला आठवत नाही. डे 1ला मी कुठली मिस्टेक्स केली मला आठवत नाही. पहिल्या वर्षी मी काय-काय मिस्टेक्स केल्या त्या सगळ्या मला आठवत नाही. तिसऱ्या वर्षी मी काय मिस्टेक्स केल्या त्या मला आठवत नाही. बट तुम्हाला या सगळ्या मिस्टेक्स करायच्या नाहीये. याच्यासाठी तुमचे ईच एंड एव्हरी ट्रेड जे आहे, ईच एंड एव्हरी ट्रेड मला नोट डाउन पाहिजे. आणि असं म्हणतात, सायकॉलॉजी असं सांगते, की तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये असतात, त्या जर तुम्ही पेपरवर उतरवल्या, तर त्या तुमच्या लाईफटाईम पर्यंत लक्षात असतात आणि तोच
सायकॉलॉजी आम्ही या ठिकाणी वापरलेली आहे. तुम्ही कुठलाही ट्रेड घ्या, मला प्रॉब्लेम नाही. तुम्ही लॉस बुक करा, प्रॉफिट बुक करा, मला प्रॉब्लेम नाही. बट मला पाहिजे या ठिकाणी वाय. तुम्ही तो ट्रेड का घेतला? मला त्याचं रिझन पाहिजे. तुम्ही त्या ट्रेडमध्ये प्रॉफिट तुम्हाला झाला का? मला रिझन आय एम नॉट हॅपी विथ युअर प्रॉफिट. आय एम नॉट हॅपी विथ युअर लॉस. आय एम हॅपी इफ यू टेल मी, "सर, या कारणाने मी तो ट्रेड घेतला." तेव्हा मी हॅपी होणार. म्हणजे जर तुम्हाला प्रॉफिट झाला, तर वेल एंड गुड. तुम्हाला जर लॉस झाला, तर मी त्या ठिकाणीच तुम्हाला ट्रॅप करणार. लॉस का झाला? मग तुम्ही मला सांगणार, की "सर, इथे असं-असं बघून मी ट्रेड घेतला होता." देन आय विल रिपीट. तुमची ही मिस्टेक झाली, या मिस्टेकला तुम्ही नेक्स्ट टाईम मिस्टेक्स नाही झाली पाहिजे. है ना? असं. हे तर एक जर्नलचं एक एक्झाम्पल आहे. असं आपल्याला कंटिन्यू चालायची आणि अगेन आय एम रिपीटिंग. जसं तुम्हाला जर इडली बनवायची असेल, तर इडली म्हणजे तुम्हाला जर ऑमलेट बनवायचं आहे, ऑमलेट फॉर एक्झाम्पल आहे ना, ऑमलेट बनवायचे. तुम्ही काय करणार, एक अंड घेणार, तवा गरम करणार, त्यावर टाकणार, ऑमलेट किती मिनिटात रेडी होतो? हार्डली 5 मिनिट्समध्ये. है ना? मी जर तुम्हाला इडलीचं सगळं सामान आणून दिलं, मला 5 मिनिट्समध्ये कोणी इडली तयार करून दाखवतं? वर्ल्डमधल्या कुठल्याही टेक्नॉलॉजी आजपर्यंत नाहीये, की तो 5 मिनिटामध्ये इडली तयार करेल, जर मी रॉ मटेरियल दिलं तर. का नाही करू शकत मित्रांनो? बिकॉज इडली तयार करण्यासाठी एक काहीतरी स्टँडर्ड प्रोसेस असते. आणि ती प्रोसेस अशी असते, की जो पण काही मटेरियल असतो, त्या मटेरियलला रात्रभर ठेवावं लागतं फर्मेंटेशनसाठी. त्यानंतर नेक्स्ट डेला आपल्याला जो आहे, म्हणजे भिजत घालावं लागतं. त्यानंतर आपल्याला इडली बनते. म्हणजे इडली बनवण्याची एक प्रोसेस आहे. सिमिलरली ट्रेडिंगमध्ये तुम्हाला जर कंटिन्युअसली काम करायचं असेल, ती सुद्धा एक प्रोसेस आहे. आणि प्रोसेस म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला टाईम लागणार. स्टेप बाय स्टेप तुम्हाला जावं लागेल. हां, फर्स्ट, सेकंड, थर्ड अटेम्प्टमध्ये तुम्हाला नाही कळणार. बट तुम्हाला जर एक मेंटॉर तुमच्या पाठीशी असेल आणि तो म्हणेल, "मी आहे, तुम्ही काम करा. तुमच्या कुठे-कुठे मिस्टेक्स होतायत, त्या ठिकाणी मी तुमच्या पाठीशी आहे." जसं दंगल मूव्ही एकदा तुम्ही बघा. दंगल मूव्ही खूप इन्स्पिरेशनल मूव्ही आहे. त्यामध्ये काय केलं आमिर खान, त्या 2 मुलींचे जे वडील असतात, त्यांनी काय केलं त्या मुलींना ज्या पण मिस्टेक्स होतात आहे, सगळ्यात अगोदर त्यांना डिसिप्लिन लावला. त्यानंतर जे पण त्यांचे डिस्ट्रॅक्शन होतात आहे, डिस्ट्रॅक्शन म्हणजे आय थिंक आय डोंट नो द नेम ऑफ दॅट गर्ल पर्टिक्युलरली, बट त्यांचे हेअर खूप वाढलेले असतात, केस खूप वाढलेले असतात. त्यांचे वडील त्यांचे केस कट करतात. का? हे सगळे डिस्ट्रॅक्शन आहे. तसं ट्रेडिंगमध्ये काय-काय डिस्ट्रॅक्शन आहे आय नो. तुम्हाला मी त्या डिस्ट्रॅक्शन पासून वाचवणार. डिसिप्लिन तुम्हाला कशी लावणार ते मी तुम्हाला सांगणार. थर्ड अँड सगळ्यात इम्पोर्टंट तुमचे जे अपोझिशन असतात, त्या अपोझिशन तुमच्यावर कशाप्रकारे अटॅक करतात हे त्यांनी या फिल्ममध्ये खूप चांगलं सांगितलंय. है ना? जो कुस्तीचा गेम असतो, रेसलिंग असतो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले, की तुमचा अपोझिटनी जर अशा प्रकारे एखादा अ, अ, स्टंट दिला किंवा स्ट्रोक दिला, तर तुम्ही त्याला कसं अपोज करायचं ते. तर या ठिकाणी आपले अपोझिशन कोण असतात? इन्स्टिट्यूशनल लेव्हल. मागच्या सेशनमध्ये खूप काही लोकांनी मला क्वेशन केला होता इन्स्टिट्यूशनल लेव्हलचा. तर ते इन्स्टिट्यूशनल लेव्हल आपल्याला कसे ट्रॅप करतात, हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. म्हणजे ही पूर्ण जिम्मेदारी मी तुमची घेतोय, की तुम्हाला एक सक्सेसफुल आणि प्रॉफिटेबल ट्रेडर कसे बनवायचे ही माझी जिम्मेदारी. बट फिजिकली, मेंटली आणि मॉरली या तिन्ही गोष्टींनी यू शुड बी रेडी. यू शुड बी रेडी टू लर्न. जर तुम्ही हे असणार, तरच या सगळ्या गोष्टी होईल आपल्याला. तर अशा प्रकारे आपण स्लोली पुढे जाणार आहे. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात अगोदर पहिले 2 दिवस जे आहेत, ते आज आणि उद्या, आपण मार्केट काय आहे याच्यावर बोलणार आहोत. त्यानंतर आपण रिअल मार्केटमध्ये जाणार आहोत. आणि हे खूप कमी मेंबर्स घेतात. आता आपल्याला मार्केट मॅथेमॅटिक्स समजून घ्यायचंय. काही लोकांना रिपीट असेल, पण खूप सारे मेंबर आपले नवीन आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो, पी सगळे सेम असणार. मी सांगतोय 5 वर्षापासून मी तेच बघतोय. 5 इयर्स, 5 to 6 इयर्स आपल्याला सगळ्या गोष्टी सेम आहे. बट रेग्युलर अंडरस्टँडिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे आपल्याला. हे बघा, आपण सगळे या ठिकाणी प्रॉफिटेबल आहोत. आता सेबीचा डेटा पण मी त्या दिवशी तुम्हाला सांगितला होता ना, सेबी. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी सांगते की 95% जे पण काही ट्रेडर आहे ना, ते लॉस करतात. आणि आपल्याला काय करायचंय, हे जे 95% ट्रेडर आहेत ना, हे हे लॉस का करतात, याची कारणं आम्ही शोधून काढलेत. आणि तुम्हाला या लोकांपासून कसं आपल्याला वाचता येईल, हे सगळं आपण बघणार आहोत. है ना? हे सगळं आपण बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजायचंय, की सगळे लोकं या ठिकाणी प्रॉफिट कमवण्यासाठी येतात मित्रांनो. बट लॉस का होतो? किंवा सक्सेस रेशो फार कमी आहे असं का?
मार्केट मॅथमॅटिक्स हे कम्प्लिटली आपण कोण आहोत सगळे रिटेल ट्रेडर आहोत. रिटेल ट्रेडर म्हणजे कोण माहिती आहे? तुम्ही मी. ज्याची कॅपिटल 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 असते ते रिटेल ट्रेडर. इन्स्टिट्यूशनलची लेवल खूप जास्त मोठी असते. है ना? आपल्याला प्रत्येक ऍक्टिव्हिटीला एक चार्ज पे करावा लागतो. चार्ज तर सगळ्यांनाच पे करावा लागतो, बट आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे, तुम्ही जर प्रॉफिट कमवला तरी तुम्हाला टॅक्सेशन द्यावं लागतं. तुम्ही जर लॉस कमवला तरी तुम्हाला टॅक्सेशन द्यावं लागतं. टॅक्सेशन कोणते? हे सेबीचे हे सगळे टॅक्स द्यावं लागतात, ब्रोकरेज द्यावं लागतं, सगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागतात. याच्याने नुकसान काय होतं माहिती आहे? नुकसान हे होतं, तुम्ही जर प्रॉफिटमध्ये असेल तर ठीक आहे. बट तुम्ही जर लॉसमध्ये असणार ना, तर तुमचा जो ₹100 लॉस आहे, ₹100 लॉस प्लस हे सगळे टॅक्सेशन असं तुम्हाला एक साधारण ₹120 ते ₹130 जो आहे तुम्हाला टॅक्सेशनमध्ये द्यावा लागतो. त्यामुळे लॉस बुक करणं आणि कुठे करणं हा सगळ्यात जास्त इम्पोर्टंट रोल असतो. सबसे इम्पोर्टंट बात है ना, मार्केट इज अ झिरो सम गेम. मार्केट इज अ झिरो सम गेम. ह्या जर गोष्टी लक्षात आल्या, तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मार्केटमधून पैसा कमवू शकतात. ते कशा तुम्हाला सांगतो मी. एक प्लेयर, पर्सन ए जर लॉस करत असेल ना, तर तो लॉस त्याला कोण देणार? तो सॉरी लॉस होतोय, तर याचा पैसा कुठे जातो? पर्सन बी जो आहे त्याच्या अकाउंटला जातो. आता असं का होतं? मार्केटमध्ये 2च प्लेयर असतात. पहिला प्लेयर बायर, दुसरा प्लेयर सेलर. असे 2च प्लेयर मार्केटमध्ये असतात. एक असतो बायर आणि एक असतो सेलर. बायरचा पैसा सेलरकडे जात असतो, सेलरचा पैसा बायरकडे जात असतो. आणि ही जी बायर आणि सेलरची ऍक्टिव्हिटी ही मार्केटमध्ये पर सेकंदाला होते. पर सेकंदाला आपल्याकडे होत असते. जे लोक शेअर मार्केटमध्ये आहेत त्यांना लाईव्ह मार्केटमध्ये कशी ही बायर्स आणि सेलरची ऍक्टिव्हिटी होत असते ती बघत असतो ना. या कंटिन्युअसली या गोष्टी होत आहेत. एक प्लेअर म्हणजे एक मेंबर जर प्रॉफिट कमवत असेल तर दुसरा त्या ठिकाणी लॉस करतो. एक जर लॉस करत असेल तर तो दुसरा जो आहे तो प्रॉफिट करत जात असतो. दिस इज द मार्केट मॅथमॅटिक्स. है ना? हे मार्केट मॅथमॅटिक्स. दुसरं, मार्केट अँड प्राइस इंटरॅक्शन कॅन बी व्हेरी सब्जेक्टिव्ह. व्हेरी सब्जेक्टिव्ह. आता याचं मी जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं ना, तर तुम्हाला मी काय करतो आता लाईव्ह मार्केटमध्ये वी विल हॅव सम इंटरॅक्शन. ओके. लेट सपोज एखाद्या शेअरचं नाव सांगा. टाइप करा चॅट बॉक्समध्ये एनी शेअर्स. शेअर कुठल्याही शेअरचं स्टॉकचं नाव करा किंवा करन्सीचं नाव टाइप करा. फास्ट आपल्याला इंटरॅक्शन करायची. तुम्हाला काहीतरी मी दाखवतो मग. फर्स्ट आय थिंक व्हॉइस येतोय सर. ओके, 2 नाव आले. जीबीपी यूएसडी अँड रमेश शिंदे एक्सआई यूएसडी. ओके. गोल्ड. ओके सी. चल, मला फक्त टाइप करायचं. तुम्ही तुम्ही टाइप करायचं. मी तुम्हाला हा चार्ट देतो. फास्ट. मी फक्त 5 ते 6 रिप्लाय घेतो. सगळ्यांना माहिती आहे. कोणाकोणाला वाटतं इथून मार्केट वरती जाणार आहे, कोणाला वाटतं इथून मार्केट खाली येणार आहे. ज्याला बी वाटतं मार्केट बाय साइडला जाणार त्यांनी बी टाइप करा. ज्याला असं वाटतं मार्केट सेलला जाणार आहे त्यांनी येस टाइप करा. 5 ते 6 रिप्लाय घेणार आहे. बी आणि येस. बी. ओके. रमेश सरांचं बाईंगला वाटतंय. अजून सेलिंग. स्वाती मॅडम सेलिंग. बी. बाईंग. बाईंग. ओके. सगळ्या जणांना असं वाटतंय बाईंग. 1 ते 2 मला असं मत दिसलं होतं की सेलिंग. ओके. या ठिकाणी हमेशा ओके. स्वाती मॅडम, रमेश सर पण बाईंग. ओके. आता हे बाईंगला जाणार की सेलिंगला जाणार कोणी काही सांगू शकत नाही. बट या ठिकाणी जर तुम्ही बघणार है ना. हं. आता परत मी सेम क्वेश्चन विचारतो. आता मला सांगा, या ठिकाणी मार्केट बायिंगला जाईल की सेलिंगला जाण्याचे चान्सेस आहेत? फास्ट. 1 सेलिंग. अजून? अजून? रमेश सर सेलिंग म्हणतात. अजून? रमेश शिंदे सेलिंग. अजून? अजून? सेलिंग. सी माय डिअर फ्रेंड्स, ज्या लोकांनी पण अगोदर बायिंग सांगितली होती, त्या ठिकाणी मी थोडंसं चार्ट फक्त चेंज केला. त्यांनी मला सेलिंग सांगितली. व्यक्ती एकच. हा जो पॉइंट मी सांगितला होता, कुठला? की प्राइस अँड मार्केट आर सब्जेक्टिव्ह. म्हणजे ते काय ना ते चेंज होत असतात. आता हे तर तुम्ही स्वतः तुमच्या मतांनी बघितलं, की एकच व्यक्ती आहे.
अगोदर वेगळं सांगत होता, आता वेगळं सांगतात आहे. मला हेच तुम्हाला सांगायचं होतं. असं जर आपल्या एका पर्सन बद्दल होत असेल, तर मार्केटमध्ये किती मेंबर आहेत? मार्केटमध्ये किती मेंबर आहेत? इतके मोठे मेंबर आहे, तर त्या प्रत्येकाचं जे ओपिनियन असतं ना, ते सब्जेक्टिव्ह असतं. सब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्हचा अर्थ असा असतो. हॅलो? सब्जेक्टिव्ह म्हणजे असं, की ॲक्चुअली आता मार्केटमध्ये बायिंग होणार आहे, की सेलिंग होणार आहे, हे कोणालाही एक्झॅक्टली माहीत नसतं. मग म्हणजे टू मच सीरियस सर. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, हा जो पॉइंट आहे ना, हे जर तुम्हाला समजलं, हा जर पॉइंट तुम्हाला समजला ना, तुम्ही मार्केटमध्ये लॉसमध्ये तुमची पोझिशन असेल, तर तुम्ही लवकर एक्झिट करणार आणि तुम्ही जर प्रॉफिटमध्ये असाल, तर तुम्ही जास्त वेळ तुमचं प्रॉफिट होल्ड करणार. जर हा कॉन्सेप्ट, हा पॉइंट जर तुम्हाला लवकर समजला, तर हा दिसायला, वाचायला खूप जास्त सोपा आहे, बट अंडरस्टँडिंग करायला खूप जास्त कठीण आहे. मी काय सांगितलं, प्राइस एंड मार्केट आर इंटर इंटरप्शन कॅन व्हेरी सब्जेक्टिव्ह. प्रत्येकाला असं म्हणजे जो पण काही ओपिनियन देईल, एखादा बाय बोलत असेल, तर दुसरा सेल करेल. कोणीही 100% करेक्ट नसतं. बिकॉज आपण मार्केटमध्ये काहीच ऑपरेट करत नाही. म्हणजे आपलं पर्सेंटेज म्हणजे आपल्या इंडियातल्या सगळ्या लोकांनी जरी मार्केटमध्ये पैसा टाकला, तर तो पूर्ण पैसा जो आहे फॉरेक्समध्ये फक्त आणि फक्त इतका पर्सेंटेज आहे. 0.0001. कारण मार्केटमध्ये खूप मिलियन एंड ट्रिलियन चालवत असतात आणि याचं उदाहरण आपण आता बघितलं. त्यामुळे जर देऊ का आणून थोडी? डिस्टर्बन्स नको प्लीज ना, प्लीज. सी त्यामुळे आपल्याला हे समजायचं आहे, की आपण जो डिसिजन घेतलाय बायिंग आणि जर मार्केट सेलिंगला जात असेल, तर आपल्याला समजणं खूप जास्त गरजेचं आहे, की मी जो बायचा डिसिजन या या ठिकाणी घेतलेला होता, तो चुकीचा होता. मला मार्केटमधून एक्झिट व्हायचं आहे. आणि बिलीव्ह मी 90% पब्लिकला हेच समजत नाही, की मी या ठिकाणी मार्केटमध्ये माझा डिसिजन चुकलेला आहे. हा जो दुसरा व्यक्ती जो होता ना, ज्यांनी मला सेल केलंय, म्हणजे ज्याच्याकडून मी ते विकत घेतले, तो स्टॉक विकत घेतलाय किंवा जे विकत घेतलंय, तो बरोबर आहे, मी चुकीचा आहे. म्हणजे अडॉप्ट करायला माणसाला जमत नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला कळतं, की मी चुकीचा आहे, मला या ठिकाणून मार्केटमधून एक्झिट व्हायचंय, त्यावेळेस तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर बनण्याच्या एक-एक स्टेप पुढे गेलेले आहात. लोकांना समजतच नाही माय डिअर फ्रेंड्स. लोकांना समजतच नाही. मी तुम्हाला सांगतो समजा निफ्टी बँक निफ्टीमध्ये जर जे पण मेंबर काम करत असतात, तुम्हाला मी सांगतो, एकदम लाईव्ह एक्झाम्पल सांगतो, लाईव्ह प्रॅक्टिकलचं एक्झाम्पल सांगतो. समजा त्याने जर ₹100 चा प्रीमियम घेतलेला असेल, है ना? तो प्रीमियम जातो 110. 110 गेलेला असतो थोडासा. ना, थोडासा गेलेला असतो. त्यांनी समजा 10 क्वांटिटी घेतलेल्या असतात, मार्केटमध्ये जातं. त्यानंतर जेव्हा खाली येतो ना 80, त्यावेळेस तो काय विचार करतो, की थोडा खाली जाऊन परत वरती येईल. 80 पासून परत तो 85 जातो. है ना? लॉस थोडासा कमी दिसतो, मार्केट वरती जायला लागतं सिमिलरली. नंतर परत खाली जातो आणि डे क्लोजिंगला तो कुठेतरी 55 ला क्लोज होतो. मग हा काय विचार करतो, की आता जो लॉस या ठिकाणी जो लॉस या ठिकाणी 2,000 दिसत असतो, तो लॉस इथे कमी जाता त्याला तो 8 ते 10,000 चा लॉस दिसायला लागतो. हा 8 ते 10,000 चा लॉस बुक करत नाही. मार्केटमध्ये तो ही पोझिशन कॅरी फॉरवर्ड करतो नेक्स्ट डेला आणि नेक्स्ट डेला मार्केट डायरेक्ट गॅप डाउन ओपन होतं आणि हा जो 55 चा प्रीमियम आहे, हा नेक्स्ट डेला एक्सपायरी डेट असते. 55 चा प्रीमियम ओपन होतो ₹30 ला. ₹30 ला म्हणजे जो लॉस 8,000 असतो, तो लॉस आता दिसायला लागतो 12,000 ला. मग तो काय करतो, इकडून-तिकडून फंड गोळा करतो. याच्यामध्ये अजून क्वांटिटी ॲड करतो 10 किंवा 20 क्वांटिटी ॲड करतो. आणि जो आज 12,000 चा लॉस दिसायला लागतो, तो डे एंड होता तो दिसायला लागतो डायरेक्टली 20,000 लॉस आणि डे क्लोजिंग ₹5 पर्यंत होते आणि नेक्स्ट डेला एक्सपायरी असते. म्हणजे लोकांना कळतच नाही, की मी जो डिसिजन घेतलाय ना, तो चुकीचा आहे आणि मला मार्केटमधून एक्झिट व्हायचंय. आणि म्हणजे लोकांना समजतच नाही. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो 90% पब्लिकला हे कळतच नाही, की मी जो डिसिजन घेतलेला आहे, तो चुकीचा आहे. म्हणजे त्याला हे समजत नाही, की मी जो सब्जेक्टिव्ह मार्केट इज अ सब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्ही जो डिसिजन घेतलाय तो चुकीचा आहे. मला या ठिकाणून एक्झिट व्हायचंय. लोकांना समजतच नाही आणि हा सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. म्हणजे बायिंग आणि सेलिंग याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट असतं. दोघंही बरोबर असू शकत नाही, जसं आता मी सांगितलंय. म्हणजे एकच व्यक्ती अगोदर सांगत होता बाय, नंतर सांगत होता सेल. तर हे दोघंही बरोबर असू शकत नाही. दोघांपैकी फक्त एक व्यक्ती बरोबर असतो, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मार्केट अप जातं, ते कोणामुळे जातं? कोणालाच नाही माहिती. मार्केट डाउन जातं, कोणालाच नाही जात. आपण ज्यावेळेस शेअर्स विकत घेतो त्यावेळेस
मार्केट ऑटोमॅटिकली वरती जातं किंवा एखादी करन्सी आपण घेतो ऑटोमॅटिकली जाते. याच्यामध्ये आपला तुमचा आणि माझा काहीच रोल नसतो, है ना? काहीच रोल नसतो. जेव्हा मार्केट बेकर्स याला बाय करतात तेव्हा ते वरती जातं, नाही तर नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट एव्हरी वर्ल्ड हे मी काय म्हणतो एव्हरीथिंग इन द वर्ल्ड, एव्हरीथिंग इन द वर्ल्ड वर्किंग ऑन द प्रोबॅबिलिटी. वर्किंग ऑन द प्रोबॅबिलिटी म्हणजे कसं तुम्हाला ट्रेन पकडायची आहे. तुम्ही घरातून निघाला. ही ट्रेन तुम्हाला भेटेल की नाही? नो वन नोज. व्हाय? इट इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. या दुनियातली प्रत्येक गोष्ट जी आहे ते प्रोबॅबिलिटीवर चालू असते. प्रोबॅबिलिटी थेअरी काय असते ना, हे कधीतरी आपण निवांत वेळ असेल ना तेव्हा बोलू. आमच्या जे फिजिकल जे मेंटरशिपचे जे प्रोग्राम होतात त्या ठिकाणी मी खूप चांगल्या प्रकारे प्रोबॅबिलिटी थेअरी जी आहे ती सांगतो, शिकवतो. प्रोबॅबिलिटी कोणाला वेळ भेटला तर व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी थेअरी हे वाचा तुम्ही. बघा मित्रांनो, आतापर्यंत ज्या पण गोष्टी मी बोलतोय ना, ते गोष्टी तुम्हाला डायरेक्ट ट्रेडिंगमध्ये फायदा होणार नाही. बट तुमचे ट्रेडिंग माइंडसेट खूप जास्त गरजेचा असतो. तो माइंडसेट बनवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मदत करेल आणि माझ्यासाठी माइंडसेट बनणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे रॅदर दॅन ट्रेडिंग. माइंडसेट खूप जास्त गरजेचं आहे तुमचं बनणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ट्रेडिंग एज अँड सायकोलॉजी गिव्स यू हाय प्रोबॅबिलिटी ऑफ विन. आता हा पण आपण उद्या परवाच्या सेशनमध्ये घेऊ. आता आपल्याला बघायचे मार्केटमध्ये कोणते कोणते प्लेयर आहे आणि ते कशा प्रकारे काम करतात. टू सी हिअर आपण अगोदर पण बघितलं होतं. जर फॉरेक्स मार्केटमध्ये बघतात तर ते फक्त तुम्ही आणि मी करतात का? आन्सर इज नो. इंडियन मार्केट फक्त तुम्ही आणि मी करता का? नो. याला काय कोण कोण करतं? FII आणि DII. FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल आणि DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल. म्हणजे फॉरेन मधून पैसा सुद्धा इंडियामध्ये येतो हे ऐकलं असेल तुम्ही. ते लोक सुद्धा शेअर्सची बाईंग आणि सेलिंग करतात. सिमिलरली डोमेस्टिक म्हणजे आपल्या इंडियातले लोक सुद्धा काही शेअर्स मध्ये बाईंग सेलिंग करतात. तर ते येतात. आता मला सांगा ते जे पण काही लोक बाईंग सेलिंग करतात आहे त्यांचे काय 2,000, 3,000, 4,000 एवढे पैसे असतील का? नो. त्यांच्याकडे किती फंड असतो? 1,00,000 करोड, 5 lakhs करोड, 10 lakhs करोड, 20 lakhs करोड, 1 मिलियन, 2 ट्रिलियन इतका पैसा असतो त्या लोकांकडे. आणि त्यामुळे हे सुद्धा लोक मार्केटमध्ये असतात. इन्स्टिट्यूशनल लोक सुद्धा मार्केटमध्ये असतात. इन्स्टिट्यूशनल म्हणजे रिलायन्स ते इन्स्टिट्यूशनल ते लोक करतात. बजाज इन्स्टिट्यूशनल ते लोक मार्केटमध्ये पैसा टाकतात. बिग प्लेयर, इंडियाचे बिग प्लेयर कोण? लेट राकेश झुंझुनवाला सर हे बघितलं असेल तुम्ही. राकेश केडियाजी हे बघितलं असेल. राधाकृष्ण दमानी हे जे बघितलं असेल डीमार्टचे ओनर. हे जे ना हे बिग प्लेयर आहे. तर याचे करोड्स मध्ये फंड असतात या ठिकाणी. त्यानंतर स्मार्ट मनी म्हणजे कोण? तुम्ही सगळे जे बँकमध्ये पैसे ठेवतात ना FD फिक्स डिपॉझिट करून ठेवलेले असतात. कोणाची SIP चालू असते, कोणाचे म्युच्युअल फंड चालू असतो. हा सगळे जे मनी आहे हे पण मार्केटमध्ये असतात. प्रोफेशनल प्लेयर जे मोठे मोठे स्क्रीन घेऊन बसलेले असतात. मग त्यानंतर तुम्ही कोण येतात? तुम्ही मी मोबाईलच्या स्क्रीनवर जे पण चार्ट बघत असतात. स्वतःचा कॉन्फिडन्स खूप हायेस्ट बूस्ट झालेला असतो. हे जे मेंबर्स आहेत ते या ठिकाणी असतात. रिटेल ट्रेडर. मला सांगा आपण एकदम खालच्या लेवलला आहे, एकदम खाली इथे. आणि आपली कॉम्पिटिशन या सगळ्या वर्गांशी आहे इथे. ते सुद्धा तोच चार्ट बघतात जो आपण बघतो इंडियन मार्केटमध्ये. आणि सिमिलरली जर फॉरेक्स मार्केटमध्ये बघत असणार तर मेजर बँक्स, बिग नेटवर्क, स्मॉल नेटवर्क, मीडियम हे हेजर्स, रिटेल, इन्स्टिट्यूशनल याचा अभ्यास करण्याची गरज नाही. फक्त मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण या ठिकाणी असतो. इथे या ठिकाणी म्हणजे इतके मजबूत प्लेयर जर मार्केटमध्ये असतात तर आपण चान्सेस किती आहेत? किती? म्हणजे याच्यामध्ये एक मराठीत म्हण असते, येडा हिंदीमध्ये सॉरी, येडा बनके पेढा खाणे का. म्हणजे तसा प्रकार आपल्याला मार्केटमध्ये करत असतो. डोंट बी ओव्हर स्मार्ट, डोंट बी ओव्हर कॉन्फिडंट अबाउट द मार्केट. छोटे छोटे प्रॉफिट्स घेत चालायचे. कोणाला कळू पण द्यायचं नाही की आज मी प्रॉफिटेबल आहे. स्मॉल शांततेत आपण शिकायचं, शांततेत आपण काम करत बसायचं. है ना? आपल्याला डिसिप्लिन ट्रेडर कसं बनायचंय ते आपण या ठिकाणी बघूया. हे बघा, डिसिप्लिन ट्रेडर जर कोणी लास्ट सेशनला असेल तर फक्त टाइप करायचं चॅट बॉक्समध्ये. डिसिप्लिन ट्रेडर बनण्यासाठी ट्रेडिंग एज आणि ट्रेडिंग सायकोलॉजी या 2 गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. आता ट्रेडिंग एज म्हणजे काय असतं, की एक सिंगल सेटअपवर काम करायचं आणि ट्रेडिंग सायकोलॉजी. ट्रेडिंग एज म्हणजे याच्यात टेक्निकल अनालिसिस येतं, प्राइस ॲक्शन जे पण काही तुम्ही चार्ट वगैरे रीडिंग करता याच्यामध्ये तसं काही येत नाही. मला सांगा आणि सांगा मला हे सगळे याचं पर्सेंटेज किती असेल, याचं पर्सेंटेज किती असेल? है ना? A आणि B टाइप करा चॅट बॉक्समध्ये.
ए टाईप करा, त्याचं पर्सेंटेज तुम्हाला किती वाटतं? 50%, 30%, 40%, 90%, 100%? किती वाटतं तुम्हाला? ए, ट्रेडिंग सिस्टम म्हणजे चार्ट एनालिसिस याचा किती मोठा रोल असेल? व्हॉट इज युअर ओपिनियन? किती असेल? टाइप बॉक्स, चॅट बॉक्समध्ये करा. फर्स्ट ट्राय टू इंटरॅक्ट विथ मी, म्हणजे मला पण इंटरेस्ट येईल. 50-50, 30-70. अजून 2 आन्सर मला पाहिजे. व्हेरी गुड. 40. अजून अजून एक आन्सर पाहिजे. ओके. 20-80 म्हणजे ट्रेडिंग 20 आणि हे 80 असं तुमचं ओपिनियन असतं. ओके. नाऊ सी द पर्सेंटेज. सी द पर्सेंटेज. ट्रेडिंग सायकॉलॉजी आणि ही जी ट्रेडिंग सायकॉलॉजी ना, ही अगेन आय एम टेलिंग यू, एक जे ॲटिट्यूड असतं ना माणसांमध्ये, ॲटिट्यूड प्रत्येकाला एक हे सगळं आहे ना, ट्रेडिंग सायकॉलॉजी हे सगळं डिपेंड असतं नेचर. नेचर म्हणजे बाहेरचा नेचर नाही, स्वभाव. हे सगळं डिपेंड असतं स्वभाव. त्याचा नेचर यावर डिपेंड असतं ट्रेडिंग सायकॉलॉजी. आणि प्रत्येकाचा नेचर वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाला प्रॉफिट होईल असं नसतं. हा सगळा डिपेंड खेळ असतो त्याच्या नेचरवर. त्याच्या नेचरवर, त्याच्या स्वभावावर प्रत्येकाची मेंटॅलिटी चेंज असते. आणि त्या गोष्टी कुठल्या? हे बघा आपण बघूया. पर्सिस्टन्सी, डिसिप्लिन, पेशन्स, कंट्रोल इमोशन्स, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, सायकॉलॉजी, फिअर, ग्रीड या सगळ्यांवर हे सगळ्या सायकॉलॉजी डिपेंड असतात. आणि इथे काय असतं 20% मध्ये? फक्त चार्ट. फक्त चार्ट आणि स्टडी हा असतो 20% मध्ये. बाकीच्या 80% मध्ये असतो आपला हा. आणि ज्यावेळेस या दोघांचे डेडली कॉम्बिनेशन होतं ना, देन यू विल बिकेम अ profitable trader. Read this sentence very carefully. Trading is not a game of fixed mindset. It's a game of persistence, confidence, discipline, and patience. It's a psychology game, not an IQ game. ट्रेडिंग हा सायकोलॉजिकल गेम आहे. तुम्हाला प्रॉफिट एकदा होणार, दोनदा होणार, तीनदा होणार. नंतर कंटिन्युअसली लॉस लॉस होत जाणार. या ठिकाणी पण काही रूल्स आहेत. ते रूल मी स्वतः फॉलो करतो. आमच्या टीमला मी फॉलो करायला लावतो. एखादी गोष्ट कंटिन्युअसली तुम्हाला जर लॉस देत असेल, तर तुम्हाला ते चेंज करण्याची गरज आहे. है ना? तशाच प्रकारे आपण इथे लक्षात घेणार आहे. सी, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. हे वाक्य जे आहे, हे काय म्हणतंय तुम्हाला? मला जे पाहिजे ते तुम्ही द्या. तुम्हाला जे पाहिजे ते मी तुम्हाला देतो. या वाक्याचा जो आहे असा सिंपल मीनिंग होतो. सिमिलरली मार्केट पण आपल्याला हेच म्हणतो. काय म्हणतं मार्केट आपल्याला? तुम मुझे हार्ड वर्क दो, कंसिस्टन्सी दो, डिसिप्लिन दो, पेशन्स दो, मैं तुम्हें सक्सेस दूंगा. इतकं सिंपल आहे. आता हार्डवर्क काय करायचं? कन्सिस्टन्सी कशामध्ये ठेवायची? डिसिप्लिन काय करायचं? आणि पेशन्स कुठे ठेवायचं? पेशन्स हा सगळ्यात शेवटचा पार्ट येतो. ट्रेड घेतल्यानंतर म्हणजे टेक्निकल अनालिसिस केल्यानंतर याचा पार्ट येतो. आणि सगळ्यात अगोदर तुम्ही जर या मार्केटला शिकायला येत असाल, तर हा पेशन्स म्हणजे तुम्ही हे मार्केट किती दिवसात शिकणार, हे या पूर्ण या 3 दिवसामध्ये, या 3 वरच्या 3 पॅरामीटरवर जे आहे डिपेंड करतं. म्हणजे एक आपला 1 आवर जो आहे तो लर्निंगचा असणार, प्लस पुढचा जो 1 ते 1.5 तास असतो तो तुमचा सेल्फ स्टडीचा असणार. म्हणजे याला हार्ड वर्क म्हणतात. स्मार्ट वर्क कसा आहे तो तुम्हाला सांगतो. आणि कन्सिस्टन्सी कसे? जरी आपला क्लास हा आता संपला, तर ही जी कन्सिस्टन्सी नेक्स्ट 21 डेज, 21 डेज मॅजिक या हे तुम्ही बघत राहा. या 21 डेज मॅजिक म्हणजे कुठलीही हॅबिट जी आहे ते 21 डेज जर तुम्ही केली, तर ती सॉरी कुठलीही गोष्ट जर 21 डेज केली, तर ती तुमची हॅबिट बनून जाते. तर हे कन्सिस्टन्सी ठेवा. डिसिप्लिन काय ठेवायची त्याच्यासाठी मी आहे. जे बोलत जाईल ते तुम्ही फॉलो करा. या गोष्टी आपण केल्या तर मार्केटमधून खूप चांगल्या प्रकारे आपण पैसा जो आहे तो कमवू शकतो. है ना? हे इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक काय असतात आपल्या सक्सेसफुल ट्रेडरचे ते बघू आणि आपण आजचं सेशन थांबूया. सेशन जे आहे ते इंटरॅक्टिव्ह होण्यासाठी पुढचे जे 5 ते 10 मिनिटं आहेत ते मी तुम्हाला क्वेशन आन्सरसाठी देणार आहे. त्यामध्ये तुम्ही मला क्वेशन विचारा. मी तुम्हाला सांगतो, तुम्हीही ट्रेडिंग रिलेटेड कुठलेही क्वेशन मला विचारू शकता. हे असं का? असं का होतं? काय करायला पाहिजे? जे पण काही डाउट होतं ना, वी आर कनेक्टेड अ फॅमिली. आपण एक फॅमिली आहोत आणि मी काही तुमच्यापेक्षा खूप काही मोठा नाही. बट थोडा बहुत अनुभव या मार्केटमध्ये जास्त आहे.
मग म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी प्रयत्न करेल तुमच्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी. म्हणून तुम्ही मला कुठल्याही ट्रेडिंग रिलेटेड क्वेश्चन विचारा, तुमचे डाउट्स विचारा. आपण ते डाउट शेअर करू आणि आपण एक चांगल्या लेव्हलनी सक्सेसफुल ट्रेडर आपण सगळेजण बनूया ना. लाईक आपण बघूया इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात एक सक्सेसफुल ट्रेडरची. म्हणजे तुम्हाला जर सक्सेसफुल ट्रेडर बनायचं आहे तर त्याच्यासाठी काय काय गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. हा, तुमच्याकडे पाहिजे मेंटॅलिटी तर पाहिजेलच. आपण ज्या अगोदर ज्या गोष्टी शिकलो ते पाहिजेलच, पण त्याच्या व्यतिरिक्त काय हे बघा. अंडरस्टँड चार्ट पॅटर्न थिअरीज फिक्स्ड ओपन नॉलेज, ओपन सोर्स ऑफ नॉलेज. याचं मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुम्ही जर फॉर एक्झाम्पल अमेरिकेमध्ये बसलेले असाल, स्वित्झर्लंडमध्ये असणार, मॉरिशसमध्ये असणार, मलेशिया, थायलंड, चायना, इंडिया कुठेही बसलेले असणार. तुम्ही जर मार्केटमध्ये म्हणजे नॉलेजवर गुगलवर जर सर्च केलं टेक्निकल अनालिसिस, तर जे मला इथे दिसणार आहे इंडियामध्ये बसून, नाशिकमध्ये बसून, तेच तुम्हाला अमेरिकेमध्ये बसून दिसणार आहे. याचा अर्थ काय होतो की मार्केटमध्ये तुम्ही जर मार्केट इज अ झिरो सम गेम ही जर कॉन्सेप्ट लक्षात आलेली असेल तर मार्केट इज अ झिरो सम गेम आणि मार्केट इज अ सब्जेक्टिव्ह. या दोन गोष्टी जर तुम्हाला कळायला असतील तर मला काय सांगायचं ती एकदम परफेक्टली अंडरस्टँड होईल तुम्हाला. मार्केट जे आहे ते ओपन सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन असतं. म्हणजे जे पण तुम्हाला काही दिसतंय हे ऑलरेडी सगळ्याला दिसत असतात आणि जर ज्या गोष्टीमध्ये एक प्रोबॅबिलिटी असते त्या ठिकाणी जर सगळ्या गोष्टी सिमिलर असतील तर आपल्याला प्रॉफिट होणं फार मुश्किल असतं. हा सी या ठिकाणी काय ट्रेड व्हॉट यू सी ऑन द चार्ट नॉट यू फील ऑन द चार्ट और व्हॉट यू थिंक ऑन द चार्ट. म्हणजे हेच तुम्हाला मला सांगायचं होतं की मार्केटमध्ये जर तुम्हाला ग्रीन कलरची कॅन्डल अशी दिसते या ठिकाणी, ग्रीन कलरची कॅन्डल दिसते, पण एक मोठ्या टाइम फ्रेमचा रेजिस्टन्स या ठिकाणी दिसतोय इथे ना, इथे तर तुम्हाला दिसतोय ना. हा यू आर एबल टू सी दिस की हिअर इज रेजिस्टन्स, बट तरी तुम्ही म्हणणार की नाही ग्रीन कलरची कॅन्डल बनते ना म्हणून मी या ठिकाणी बाय करणार. असं जर असेल तर नाही. असं जर असेल तर मात्र आपल्याला प्रॉफिट होणं खूप जास्त मुश्किल आहे. कारण की जे तुम्हाला दिसतंय चार्टमध्ये तेच ट्रूथ आहे, तेच ट्रूथ आहे. म्हणजे इथे इथे गेल्यानंतर एखादी अशी निगेटिव्ह प्रेशरवाली कॅन्डल बनली, निगेटिव्ह प्रेशरवाली म्हणजे सेलिंग प्रेशरवाली कॅन्डल बनली, तरी आपण या ठिकाणी जर बाईंग बाईंग बाईंगचा प्लॅन बनवत असेल तर मात्र चुकीचं आहे. कारण की तुम्हाला इथे बाईंग दिसलेली आहे. म्हणजे काय की जे तुम्हाला प्रेझेंटमध्ये मार्केटमध्ये दिसतंय तेच जर तुम्ही फॉलो केलं तरच आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो, नाही तर नाही. म्हणजे ट्रेड व्हॉट यू सी नॉट व्हॉट यू फील और थिंक ऑन द चार्ट. टेक रेग्युलर विड्रॉल, टेक रेग्युलर विड्रॉल म्हणजे कसं इथे सांगतो तुम्हाला. मी खूप लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला देऊ शकतो. आता लेटेस्टच काल परवाच एक्झाम्पल आहे. एका मेंबरने काय केलं, ही इंडियन मार्केट ट्रेडर 10,000 रुपयांनी त्यांनी बँक निफ्टीमध्ये स्टार्ट केलं. 10,000च्या मागच्या वीकमध्ये त्याचे झाले 17,000. पीपल सेड की हा जो वरचा 7,000चा प्रॉफिट आहे ना याला तू काढून टाक, म्हणजे इथून विड्रॉ कर आणि एन्जॉय कर किंवा दुसरीकडे कुठेतरी ठेव. या मेंबरनी काय केलं, नाही मला 17चे 20 करायचे आहेत, 20. आणि तो काय केलं इथे समजा जर तो 10 क्वांटिटी घेत होता या ठिकाणी 17चे इथे तो 20 क्वांटिटी घ्यायला लागला, 20 लॉट साईज घ्यायला लागला, 20 क्वांटिटी घ्यायला लागला. आणि इथून हार्डली म्हणजे आज त्याचं कॅपिटल फक्त उरलंय 5,000 रुपये. म्हणजे संपूर्ण प्रॉफिट पण गेला आणि त्याच्या इक्विटी मधून सुद्धा कमी झालाय. म्हणजे मला तुम्हाला या ठिकाणी हे सांगायचंय जे प्रोफेशनल ट्रेडर असताना त्यांना हे माहिती आहे की प्रॉफिट जो आहे तो कंटिन्युअस आपल्याकडे येणारच आहे. फक्त आणि फक्त आपल्याला रेग्युलर विड्रॉल घ्यायचं आणि तो प्रॉफिट सिक्युअर करून घ्यायचा. मग स्मॉल प्रॉफिट जरी असेल आपल्याला तो कंटिन्युअस विड्रॉल करायचा असतात. हे कोणाचं लक्षण आहे? प्रॉफिटेबल आणि सक्सेसफुल ट्रेडरचं आहे. आणि या ठिकाणी काय करतात ट्रेडिंग जनरेट होण्यासाठी जसं मी सांगितलं ना ही प्रोसेस आहे. तसंच या ठिकाणी बघा ट्रेडिंग एक सेन्स जनरेट करायला आपल्याला लागतो. म्हणजे ट्रेडिंग हा एक सेन्स आहे आणि जे प्रोफेशनल ट्रेडर असतात त्यांना हे माहिती असतं की आपल्याला ट्रेडिंग सेन्स जनरेट करायला वेळ लागतो थोडा. म्हणजे या ठिकाणी टाइम लागणार आहे. असं नाही की मी आज क्लास लावला म्हणजे लगेच आपल्याला 2-3 दिवसापासून लगेच ट्रेडिंग आणि यायला लागेल आणि आपण शिकू असं नाहीये. वेळ, वेळ, वेळ. प्रत्येकाचा ट्रेडिंग सेटअप या ट्रेडिंग सेटअप बद्दल मी या सेशनमध्ये जास्त वेळ बोलणार आहे. ट्रेडिंग सेटअप हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्याला सगळ्यांना ट्रेडिंग सेटअप एक ट्रेडिंग सेटअप सिंपल ट्रेडिंग सेटअप पाहिजे. खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स नको, खूप जास्त मिक्स नको. सिंपल आपण ठेवूया आणि त्याच्यानुसार काम करूया. है ना? रिस्क रिवॉर्ड बिफोर एंटरिंग म्हणजे काय?
तुमच्याकडे जर 10,000 कॅपिटल असेल फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही जो पण काही ट्रेड घेणार आहे, तो ट्रेड ज्यावेळेस आपण घेतो, तो ट्रेड घेतल्यानंतर आपल्याला तो ट्रेड किती लॉस देईल आणि किती प्रॉफिट देईल, हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे ज्या व्यक्तीला माहिती असतं, तोच एक प्रोफेशनल ट्रेडर असतो. म्हणजे प्रत्येक ट्रेड तुमचा लॉस किती घेऊन जाणार आहे. कारण की का? की मार्केटमध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटीवर चालायचं असतं. कधी प्रॉफिट, कधी लॉस या गोष्टी आपल्याला थोड्या समजायच्या असतात. है ना? पेशन्स, विलिंग टू वेट फॉर द ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी, देन पुल द ट्रिगर. याच्याबद्दल मी तुम्हाला उद्या खूप जास्त डिटेलमध्ये सांगणार. उद्या फक्त मला लक्षात द्या, की ट्रेडिंग इज लाइक अ फिशिंग. फिशिंग फिशिंग म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, मासे पकडतो ना, तसं ट्रेडिंग आहे. ते कसं मी तुम्हाला उद्या सांगतो. डेली होमवर्क आपल्याला करायचं आहे. है ना? स्किल आपल्याला कंटिन्यूअस वाढवायची. जे सांगितलं ट्रेडिंग प्लॅन आणि ट्रेडिंग जर्नल आपल्याला कंटिन्यू मेंटेन करायचं. हे कोण करतं? एक सक्सेसफुल ट्रेडर करणार. है ना? हे सक्सेसफुल एक ट्रेडर करतो. तर अशा प्रकारे आपल्याला जे आहे, हे सक्सेसफुल ट्रेडर काय-काय करतो हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. है ना? हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. तर आता मी तुम्हाला एक टास्क देतो. हा जो पॉइंट आहे ना, ते कुठे बघितलं होतं? सेटअप तर नाही, पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या म्हणजे तुम्ही जर फॉरेक्स मार्केटमध्ये काम करत असणार, तर कुठल्याही तुमच्या 5 फेव्हरेट पेअर जे आहेत, त्या साइडला काढून ठेवा. जर कोणी स्टॉक मार्केटमध्ये काम करणार असेल, तर तुमचे निफ्टी 50तले जे पण काही 10 फेव्हरेट स्टॉक असतील, ते तुम्ही काढून ठेवा. म्हणजे त्याची एक लिस्ट बनवून ठेवा आणि उद्या मी कोणत्याही 2 ते 3 मेंबरला सांगेल, की त्यांची लिस्ट जी आहे ती शेअर करा. याच्यातून मग एक कन्क्लुजन उद्यापासूनच आपल्याला ॲक्टिव्हिटी सुरू करायची. म्हणजे आजपासूनच, उद्या नाही, आज. या ॲक्टिव्हिटी तुम्ही काढून टाका आणि कोणी जर क्रिप्टोमध्ये काम करणार असेल, तर क्रिप्टो जो आहे तो तुम्ही 5 क्रिप्टोकरन्सी बाजूला काढून ठेवा. ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करायची. त्याच्यामध्ये मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्याचा बिहेवियर कसा अंडरस्टँड करायचा आहे ना. बिहेवियर कसं अंडरस्टँड करायचं ते सांगू आणि त्याच 5 पेअरमधून तुम्ही कसे प्रॉफिटेबल कमवणार आणि त्याचा बिहेवियर कसा असतो ते तुम्हाला सांगेल मी ना. तर आजचं टास्क असं आहे. होस्टला मी रिक्वेस्ट करेल, होस्ट आणि को-होस्टला मेंबर्स कडून ह्या लिस्ट ना अगर मागवता आल्या तर ते मागवून घ्या उद्यासाठी. मग उद्या आपण याच्यावर डिस्कस करूया. है ना? So, thank you very much. So, I think this is all for today. 1 hour is completed hour, and now I hand over session to our host. की क्वेश्चन आन्सर जे आहे ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता.